खालच्या पाईपाने खालच्या हा पाईप घ्या बघा. तुम्ही नका घाबरत, हा पाईप घ्या का माझं तुम्ही पाईप घ्या फक्त मी पाहतो करू काय घ्या. मी सांगितलं ना तिकडून येऊ शकता ना मॅडम तुमच्याकडून. तिकडे जा, तिकडे बॅटरी लावून पाहू शकतो ना. या तिथे खाली या पाईपमध्ये का? हो. मध्ये उतरत मी पाईप उतरा बरं नाही गेलोच नाही पुढे. तुमचं नाव सांगा मला. नाव सांगा नाव कोणाचं? तुमचं हरीश गडा. हरीश गडा तुमची आहे ना पोल्ट्री. हो. या ठिकाणी आलो आपण गडाख पारेगावमध्ये आलो आणि आपल्या थोड्या वेळापूर्वी हरीश गडाख यांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की त्यांच्या पोल्ट्रीमध्ये एक साप त्यांना नियमितपणे दिसतो आणि मोठा साप त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं की पहिले पोल्ट्रीमध्ये कैचीमध्ये तो बसला होता. नंतर सांगितलं की तो पाईपमध्ये गेला. इथं PVC पाईप ठेवलेत आणि समोर तुम्हाला इथे दिसते हा धामण आहे. बिनविषारी वर्गामधला हा साप आहे आणि रंग जर पाहिला त्याचा बऱ्यापैकी पिवळा आहे पोटाकडनं आणि तपकिरी रंगाचा हा जो साप तुम्हाला समोर दिसतोय फार मोठा नाही. त्यांनी सांगितलं होतं हा मध्यम आकाराचा साप आहे आणि या ठिकाणी नेहमीसारखं तुम्हाला दिसतंय की पोटामध्ये त्यांनी उंदीर खाल्लेले आहेत आणि उंदीर खाल्ल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की तो पाईपमध्ये गेला आहे पण ॲक्च्युली तो पाईपमध्ये नव्हता तर पाईपच्या कडेला तो बसलेला होता. त्याचा रंग जर पाहिला तर पुन्हा सांगतोय की तपकिरी धामण 5 रंगांमध्ये सापडतात. तपकिरी, पिवळा, लाल, हिरवा आणि काळा. तर हा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला तपकिरी रंग आहे आणि त्याच्या पोटामध्ये 1-2 तरी उंदीर त्यांनी आरामशीर घेतलेले आहेत. इथे तुम्हाला दिसतंय समोर की धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेहमीसारखे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की स्काउट नॉट मारतात आणि जास्त हा उंदीर खाणारा साप आहे त्याच्यामुळे याला रॅट स्नेक असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की माझ्या शेजारी सगळे पोल्ट्री इथे पक्षी नाही आहेत परंतु इथं आता पक्षी येतील आणि एखाद्याची अशी पोल्ट्री असल्यामुळे अंड्यांची पोल्ट्री आहे का? हां, ही अंड्यांची पोल्ट्री आणि कदाचित अंड्यांच्या त्या वासामुळे अंडी खाण्यासाठी कधी कधी अशा प्रकारचे साप येऊ शकतात आणि त्याच्यामुळेच त्यांनी नियमितपणे एक 7-8 वेळेस तरी त्यांनी साप या ठिकाणी तो बघितलेला होता. तर हा मात्र विषारी वर्गामधला साप नाही आहे, बिनविषारी वर्गामधला साप आहे आणि अशी स्काउट नॉट मारली तर ती कोणत्याही अंगाला अगदी पक्की अशी नॉट मारते. तर हा धामण आहे, बिनविषारी जातीमधला साप आहे आणि आपल्या संपूर्ण अन्नसाखळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम करणारा हा साप. मांजर रोडला बरं तिथं एकदा तुम्हाला बोलावलं होतं त्याच नंबर सेव्ह केला. इथे तुम्हाला दिसतंय की हा जो साप आहे किंवा कोणताही साप असू द्या बिनविषारी किंवा विषारी वर्गामधला हा जो साप आहे हा अन्नसाखळीतला अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे आणि उंदरांचा समूळ नायनाट करणारा एकमेव प्राणी आहे तो म्हणजे सापच आहे. सापांची संख्या जर अतिरिक्त कमी झाली तर उंदरांची संख्या प्रचंड वाढेल आणि उंदरांची संख्या तशीही वाढते कारण सापांविषयी अंधश्रद्धा आणि अज्ञान असल्यामुळे त्या बरेचसे साप मारले जातात आणि सापांची संख्या जर कमी झाली तर उंदरांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे त्याचे वाईट परिणाम हे माणसांवरती होतील परंतु हे माणसाला समजत नाही. आणि पक्षी देखील साप म्हणजे उंदीर खातात परंतु उंदरांचा समूळ नायनाट करणारा एकमेव प्राणी म्हणजे तो सापच आहे.
तर सापांना आपल्याला वाचवावंच लागेल, कारण पृथ्वीवरनं जर सापांची संख्या कमी झाली तर त्याचा वाईट परिणाम हा मानवावरतीच होणार आहे. तर समोर तुम्हाला दिसते धामण आहे, बिनविषारी आहे, परंतु ॲग्रेसिव्ह असे साप असतात, त्याला जर आपण हातात द्यायचा प्रयत्न केला आणि ते जर चिडले तर त्या ठिकाणी ते आपल्यावरती अतिशय वेगाने मात्र आक्रमणे करू शकतात. तर धामण ओळखण्याची नेहमीसारखी खूण आहे, ते दिसते तुम्हाला. डोळ्यांच्या खाली उभ्या काळ्या रेषा असतात आणि जीभ ते वारंवार बाहेर काढते, याचा अर्थ गंधज्ञान घेण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो. सापांना गंधाने त्यांच्या जिभेने होत असतं. आणि समोर इथे तुम्हाला दिसतंय की थोडासा ॲग्रेसिव्ह होतो आहे, कारण त्याला आपण ताब्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो आहे. मी हरीश गडाख, मुक्काम पोस्ट पारेगाव बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आमच्या ह्या पारेगाव बुद्रुकच्या आमचा या ठिकाणी पोल्ट्री शेड आहे. आणि या पोल्ट्री शेडमध्ये हा जो सर्प आहे हा नेहमी वारंवार दिसत होता. आणि त्याच्यामुळे संबंधित या ठिकाणी जे आमचे बंधू आहे ते काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी भीती वाटत होती. आज योगायोगाने हा सर्प पुन्हा दिसला आणि तो ह्या पायपाच्या पाठीमागे लपलेला होता. तर मी आपले सर्पमित्र गिरीश भाऊ यांची माझी ओळख असल्याकारणाने मी त्यांना फोन केला आणि ते या ठिकाणी त्वरित उपस्थित झालेत. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी हा सर्प पकडला आणि आता हा सर्प ते निसर्गाच्या कुठल्या तरी सानिध्यात सोडून देतील. आणि अशा प्रकारे त्यांनी या सर्पाचं या ठिकाणी पकडण्यात येऊन आम्हाला जी भीती वाटत होती त्याच्यापासून मुक्तता दिलेली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला एक किटचा वापर नेहमी आपण करत असतो आणि आजही या किटचा वापर करतोय आपण. आणि असा किटचा वापर सापांना सुरक्षित वाटावं किंवा त्यांना बेलाचा भास व्हावा म्हणून तसं किट वापरलं जातं. आणि या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षिततेमध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण सोडून देऊ. हरीश गडाख, पारेगाव बुद्रुक, संगमनेर यांच्या पोल्ट्रीमध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.